आज मला भाजी-पोळी करायचा खरंच खूप कंटाळा येत होता. एकाला एक भाजी आवडत नाही, दुसऱ्याला दुसरी आवडत नाही. त्यासाठी सगळ्याला एकच रेसिपी बनवली. 1 ग्लास शेंगदाणे, चण्याची डाळ, मसुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि 1 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं. 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. 1 तासापर्यंत भिजतेच चांगलं. त्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं, थोडं पाणी टाकून. अजिबात दही वगैरे काहीही टाकण्याची आवश्यकता नाही. त्यासोबत चटणी बनवण्यासाठी तीळ टाकले. तीळ प्रथम छान खमंग असे भाजून घेतले. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, 1 टमाटर, थोडंसं लसूण, अद्रक टाकलं. हिरवी मिरची जर घरात असेल ना तर हिरवी मिरची टाका, पण वेळेवर नव्हती, मी एवढंच भाजून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. कोथिंबिरी, लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चटणी तयार. आता बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, जिरं टाकून घेतलं आणि छान मिक्स केलं. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. त्यानंतर डोशाचा तवा कडकडीत गरम होऊ दिला. त्यावर 1 पळी बॅटर टाकलं आणि जेवढा पातळ बनवायचा ना तेवढा पातळ तुम्ही बनवू शकता. आता या बॅटरमध्ये तुम्ही कोथिंबिरी, हिरवी मिरची, तुम्हाला जे भाज्या आवडतील ना ते भाज्या टाकल्यानं तरीही चालतील, पण मी काहीही टाकलं नाही. अशा पद्धतीने सगळे डोसे असे बनवून घेतले. त्यासोबत ही चटणी. आहा, आजची रेसिपी खरंच खूप मस्त झाली आणि भाजी पोळीपासून आज मला सुटका भेटली आणि हेल्दी, पौष्टिक, प्रोटीन असं भरपूर या रेसिपीपासून भेटलेलं आहे. पण माझी बनवायची पद्धत खरंच तुम्हाला कशी वाटली? तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आजकाल जर मुलांना एखादी रेसिपी आवडली नाही ना तर लगेच आई दुसरी रेसिपी बनवते. आता यामध्ये आईची चुकी आहे की मुलांची चुकी आहे? तुम्ही मला कमेंट्स करून जरूर सांगा. आता या ठिकाणी बटाट्याचे काप करून घेतले, उलटपुलट करून थोड्याशा तेलावर परतून घेतले. थोडंसं मीठसुद्धा टाकलं. वरून कांदा, टमाटर, शिमला मिरची टाकली आणि हे बेसनाचं बॅटर टाकलं. यामध्ये पण चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, जिरं, ओवा आणि ते बॅटर त्यावर टाकायचं. झाकण ठेवून होऊ द्यायचं. खालून मस्त शेकल्यानंतर पोळी उघडी ठेवायची आणि उलथून घ्यायचं. आता खालूनही बारीक गॅसवर होऊ द्यायचं. आता चीज जर घरात असेल ना तर ते टाका त्यावर. वरून ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकलं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ दिलं. तर या ठिकाणी मस्त शेकून तयार झालेलं आहे. आणि वाटलं नाही ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे. बनवायला जाऊ द्या, चवीला सुद्धा 1 नंबर आहे. आज तर मुलांनी सगळं आवडीने खाल्लं आणि त्याबरोबर यामध्ये जर आपण मुलांना जे भाज्या आवडत नाही ते सुद्धा टाकल्यानं ते सुद्धा आवडीने खातील. इतकी मस्त जबरदस्त अशी रेसिपी आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही? कमेंट्स करा. शाळेच्या बाहेर मिळणारी ही 1 रुपयाची एक चकली खरंच चवीला 1 नंबर लागते आणि भन्नाट अशी रेसिपी आहे. कसल्याही प्रकारची भाजणी न करता अगदी झटपट सोप्या पद्धतीने ही चकली बनवलेली आहे. त्यासाठी 2 उकडलेले मीडियम साईजचे बटाटे खिसून घ्यायचे. त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे रवा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी काळी मिरी पावडर, ओवा आणि तीळ टाकून घेतले. कोथिंबिरी टाकली, थोडंसं तेल टाकलं आणि बटाट्याच्या ओलाव्यामध्येच पीठ चुरून घ्यायचं. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता साच्यामध्ये टाकलं आणि अशा पद्धतीने चकली बनवून घेतली. आता शाळेत असताना काय होतं, मुरकुल भेटायचे 1 रुपयाचे. त्याची पद्धत बनवायची हीच होती, पण साचा वेगळा होता. तो साचा आत्ता माझ्याजवळ नाही, त्यासाठी मी चकली बनवून घेतली. मीडियम गॅसवर उलटपुलट करून मस्त असे हे तळून घ्यायचे आहेत. आहे की नाही? खूपच सोपी बनवायला ही रेसिपी आणि चवीला म्हणसाल ना तर इतकी मस्त जबरदस्त लागते की नाही? तुम्ही जरूर बनवा. कशी वाटली मला कमेंट्स करून जरूर सांगा. धन्यवाद. तुमच्याही घरात असं होते का? एकाला इडली पाहिजे आणि एकाला डोसा पाहिजे. तसंच असं माझ्याही घरात झालेलं आहे. बॅटर एकच, रेसिप्या 2, तेही पौष्टिक. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी नाचणी मिक्सरमधून बारीक फिरून घेतली. त्यानंतर 2 चमचे रवा आणि 2 पळी दही टाकायचं. जर दही जास्त आंबट असेल ना तर 1च पळी टाका. थोडं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरू द्यायचं. आता 5 मिनिटं याला रेस्ट होऊ द्यायचं. तोपर्यंत चटणी बनवायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळवं, खोबरा किस, दही, चवीनुसार मीठ, अद्रक, कोथिंबिरी आणि मिरपूड टाकली. एकदम बारीक फिरून घेतलं. चटणी तयार झाली. त्यावर तडका फिरवला. चवीला म्हणसाल ना तर 1 नंबर अशी चटणी लागते. बॅटरही भिजलं. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, खायचा सोडा टाकला, मिक्स केलं. बॅटर तयार. आता इडली पात्राला थोडं तूप लावलं, त्यामध्ये हे बॅटर टाकलं आणि 10 मिनिटं होऊ द्यायचं. आता डोसे बनवून घेऊया. पॅनवर तेल, तूप काहीही लावलं नाही. 1 पळी बॅटर टाकलं आणि गरगरं जेवढा पातळ बनवायचा ना तेवढा पातळ बनवायचा. आता हे मीडियम गॅसवर छान आरामशीर होऊ द्यायचा. म्हणजे एकदम कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार होते. अशाच पद्धतीने सगळे डोसे बनवून झाले. इडलीसुद्धा तयार झाली. आता ज्याला जे आवडेल ना ते खा. इडली पण इतकी मस्त, हलकी फुलकी, जाळीदार आणि खूपच पौष्टिक अशी ही नाचणीच्या पिठाची इडली बनवून तयार होते. त्यासोबत ही चटणी. आहा, आजचा बेत खरंच अप्रतिम झाला. मुलांच्या तर आवडीचा झालाच, पण आईलासुद्धा समाधान झालं की मुलांना आज आपण पौष्टिक असं खायला दिलं. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही? तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका.